कोथिंबीर वडी तर आपण नेहमीच बनवतो। आज आपण मोड आलेले मूग आणि बटाट्याची मस्त अशी ही वडी तयार करणार आहोत। वरून कुरकुरीत, आतून एकदम मुलायम सॉफ्ट अशी ही वडी तयार होते। कमी साहित्यात पटकन तयार होणारी ही वडी तुम्ही सकाळच्या चहासोबत नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता, मुलांच्या डब्यासाठी तयार करून देऊ शकता किंवा मग संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी तयार करून घेऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी 1 कप मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे। बटाटा चांगला सोलून घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा। यानंतर बटाट्याला आपल्याला पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे। मध्यम होलाचीच किसणी घ्यायची आहे। बटाटा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काय होतं, काळा पडत नाही। आता बटाटा 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि चांगला असं पिळून घ्यायचं, म्हणजे बटाट्यामधला तो स्टार्च आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि एकदम ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचं। आता इथे बघा, बरोबर 1 कप मी इथे दाबून दाबून हा बटाटा भरून घेतलेला आहे। यानंतर 1 कप आपण मूग घेतलेले आहेत। हे मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत। यासोबतच इथे आपल्याला आलं, लसूण आणि मिरची घ्यायची आहे। 3 मिरच्या, 4 मोठ्या लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा आहे, त्याला बारीक करून घेते आणि बारीक केल्यानंतर यामध्ये आपण घालूया। पाणी न घालता याला आपण वाटून घ्यायचं आहे। इथे बघा, मस्त असं रवाळ मी वाटून घेतलेलं आहे। खूप असं पाणी वगैरे घालून पेस्ट वगैरे करायची नाही आहे। आता हे सुद्धा आपण मोजून घेतलेलं आहे, तर पाऊण कप आहे। एकूण हे आपलं जे मिश्रण आहे ते 1.25 कप आहे। तर यामध्ये पीठ घालताना आपल्याला म्हणजे ह्याच्या अर्धा पट आपल्याला पीठ घालायचं आहे, म्हणजे पाऊण कप आपल्याला पीठ घालायचं आहे। तर इथे मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे। बेसन मात्र आपल्याला चाळूनच यामध्ये घालायचं आहे। तर इथे मी हे चाळून घेते अर्धा कप बेसन। आता राहिलेलं पाव कप पीठ जे आहे ते इथे आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत। तर 2 टेबलस्पून इतकं मी पोहे घेतलेले आहेत। हे जाड पोहे आहेत, जे कांदा पोहे बनवतो तेच पोहे आहेत आणि 2 टेबलस्पून इतके डाळे घेतलेले आहेत। याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं। आता हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे। हे आपल्याला पाव कप पीठ ह्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे एकूण पाऊण कप पीठ आपण ह्यामध्ये वापरलेलं आहे। हे पोहे आणि डाळ जी आपण वापरली ती भाजलेली आहे, त्यामुळे वडी जी आहे ती खुसखुशीत व्हायला मदत होते। यामध्ये मसाले घालताना 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, पाव चमचा आपण ओवा घेतलेला आहे, 1 चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत, पाव चमचा आपण हळद घालणार आहोत आणि यामध्ये चिमूटभर इतकं आपण हिंग वापरणार आहोत। चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला गरम मसाला वगैरे वापरायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्यामध्ये घातलेली आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये जे बटाट्याचं मॉइश्चर आहे किंवा आपण जे मूग वाटलेले आहे त्याचं जे मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला किंवा त्याच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघा, हा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा। इथे मी कुठेही पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे, हा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे। आता यामध्येच जर वापरायचं असेल, हे ऑप्शनल आहे, 1 चिमूटभर इतकं खायचा सोडा मी वापरलेला आहे। हे ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरीसुद्धा वडी चांगलीच बनते। थोडंसं लिंबू ह्यामध्ये पिळून घेतलेलं आहे मी। लिंबू पिळल्यामुळे बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होतो आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता हे पीठ आपल्याला एका प्लेटमध्ये थापून घ्यायचं आहे। तर प्लेटला पहिल्यांदा आपण तेल लावून घेऊया। थोडंसं तेल लावून आपण हे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे। यानंतर यावर आपल्याला हे पीठ पसरवून घ्यायचं आहे। सगळं पीठ व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। थापताना एकसमान थापा, म्हणजे वड्या ज्या आहेत त्या एकसमान तयार होतील। तर इथे मी हे थापून घेते आहे। बघा, व्यवस्थित मी इथे थापून घेतलेलं आहे। आता ह्याला आपण वाफवून घेणार आहोत। त्याकरता कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। तर हे झाकण काढूया। इथे बघा, मस्त अशी पाण्याला उकळी आलेली आहे। थोड्या अगोदरच, म्हणजे बेकिंग सोडा घालण्याच्या अगोदरच हे पाणी आपल्याला गरम करत ठेवायचं आहे आणि लगेचच ही प्लेट ह्यावर ठेवून द्यायची आहे आणि वरून पुन्हा झाकण लावून घ्यायचं आणि मध्यम आचेवर आपल्याला ह्याला 10 ते 12 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। आता इथे 12 मिनटं होऊन गेलेली आहेत। मी चेक करून पाहते, टूथपिकच्या साहाय्याने चेक करून बघायचं।
टूथपिक क्लिअर आली तर समजायचं हे झालेलं आहे. तर टूथपिक क्लिअर आलेली आहे याचा अर्थ आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे. याला बाहेर काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. बघा मस्त अशा ह्या वड्या तयार होणार आहेत. तर ह्याला आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. इथे मी याला पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. आता ह्याच्यावर आपण वड्या तयार करून घेऊया. वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या किंवा ज्या आकारात हव्या त्या आकारात तयार करून घेऊ शकता. इथे मी ह्या चौकोनीच तयार करून घेते आहे वड्या. आता ह्या वड्या ज्या आहेत त्या तुम्ही कच्च्यासुद्धा खाऊ शकतात किंवा मग ह्या वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून 2-3 दिवस वापरू शकता. तुम्हाला जशा हवे असतील तशा तुम्ही त्या काढून फ्राय करून घेऊ शकता. तर इथे बघा वड्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत. बघा अगदी एकसमान चांगल्या मस्त तयार झालेल्या आहेत आणि थोड्याशा त्या आपण सोडा वापरल्यामुळे आतून थोड्याशा नरम पण आहेत, म्हणजे एकदम गच्च झालेल्या नाही आहेत. चला तर मग सगळ्या वड्या आपण अशाच काढून घेऊया आणि यानंतर ह्या वड्यांना आपण डीप फ्राय करणार आहोत. डीप फ्राय केल्यामुळे काय होतं, वडी जी आहे ती मस्त अशी खुसखुशीत तयार होते. त्यामुळे शक्यतो डीप फ्रायच करा. तर इथे या वड्या बघू शकता तुम्ही, मी सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि प्लेट एकदम क्लिअर निघालेली आहे. तेल जे आहे ते बेताचंच गरम करायचं आहे, एकदम जास्त गरम पण करायचं नाही आहे. आणि ह्यामध्ये ह्या वड्या सोडायच्या आहेत. मध्यम आचेवर मस्त ह्याला तळून घ्यायचं. गॅसची आच कमी करायची नाही आहे, नाहीतर वड्या ज्या आहेत त्या तेल पितील. वड्या ज्या आहेत त्या सतत तुम्ही झाऱ्याने हलवत राहा, म्हणजे त्या एकसमान तळल्या जातील आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत. तर इथे बघा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. मस्त अशा कुरकुरीत ह्या वड्या तयार होतात. चटणीसोबत किंवा अशाच तुम्ही ह्या वड्या खाऊ शकता, मस्त लागतात. तिथे सगळ्या वड्या मी काढून घेते. तुम्ही पाहू शकता वडीने बिलकुल तेल पिलेलं नाही आहे, कोरड्या दिसत आहेत आणि मस्त अशा फुललेल्या आहेत. सगळ्या वड्या मी याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत. मस्त गरमागरम तुम्ही ह्या वड्यांचा आस्वाद घेऊ शकता. आता ही वडी बघा मस्त मी तुम्हाला तोडून दाखवते. आतून एकदम सॉफ्ट आहे, वरून थोडीशी कुरकुरीत आहे आणि गरमागरम मस्त ह्या वडीचा आनंद घ्या. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.